नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सीताई तिच्या बेडरूममध्ये एकटक विचार करत उभी असते. तेवढ्यात पाठीमागून आशू आणि शिवा तिथे येतात आणि शिवा आता सीताईकडे बघतच म्हणते की सीताई, अहो तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही, तुम्ही खाऊन घ्या ना. तर सीताई म्हणते की नको शिवा, मला भूकच नाही आहे. आशू म्हणतो की सीताई, भाऊ कुठे पण? सीताई म्हणते मागापासून ते वर आहेत, कदाचित मीटिंग चालली आहे वाटतं आणि उद्याच त्यांना निघावं लागतं की काय काय माहिती. सीताई आता शिवाला म्हणते की दिव्याची तब्येत कशी आहे ग शिवा आता? शिवा म्हणते की तिने रडणं थांबवलं आहे आता, पण दिव्याला जोपर्यंत शांत वाटणार नाही ना तोपर्यंत मलासुद्धा करमणार नाही. आणि त्यानंतर आता सीताई आशूला विचारते, अरे चंदन कसा आहे? तेव्हा आता आशू म्हणतो की काल रात्रीपासून तो झोपलाच नव्हता, कसा बसा आत्ता मी त्याला झोपवला आहे. सीताई म्हणते की खरंच त्या बिचाऱ्याला खूप मोठा धक्का बसला आहे आणि हे सगळं होईल असं वाटलंच नव्हतं. शिवा आता म्हणते की मी सुद्धा याचा विचारच केला नव्हता सीताई, आणि शिवा रडू लागते. आता सीताई शिवाला समजावते आणि म्हणते की शिवा, झालं ते खूप वाईट झालं बरं का, पण आता घरची परिस्थिती सगळ्यांना समजून घेण्याची आहे आणि तू हे सगळं केलं पाहिजे. तर शिवा होकार देते. इकडे आता चंदन आणि दिव्या त्यांच्या बेडरूममध्ये एकटक विचार करत बसलेले असतात. तेवढ्यात आता वंदना दोघांसाठी जेवणाचे ताट घेऊन येते. चंदनकडे बघत आता वंदना म्हणते की जावई बाप्पू, तुम्ही घ्या बरं जेवून, तुम्ही जर असे जेवला नाहीत तर दिव्याच्या घशाखाली सुद्धा घात जाणार नाही. चंदन आता वंदनाच्या हातातून ते ताट घेत खाली ठेवतो आणि आता वंदनाने दिव्यासमोर सुद्धा ताट ठेवलेले असते. तेवढ्यात आता माई आजी सुद्धा तिथे आलेली असते आणि माई आजी म्हणते की आपल्याच बाबतीत हे असं का घडतंय? दिव्या म्हणते की तुम्हाला माझं ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर ऐकू नका, पण हे जे काही घडलं ना ते फक्त उर्मिला काकूंमुळे घडलंय. वंदना म्हणते, हे बघ दिव्या, आता तू स्वतःला त्रास करून घेऊ नको बरं का. प्रत्येक वेळेस तीच गोष्ट उघडण्यात काय अर्थ आहे मला सांग बरं. माई आजी म्हणते की आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही, आपण जाऊयात, मला फक्त शिवाची काळजी वाटते. माई आजी म्हणते की म्या शिवाला चांगलं ओळखते, तिने आतापर्यंत काहीही खाल्लं नसेल. आणि तेवढ्यात आता शिवा तिथे येते. शिवा आता चंदन आणि दिव्याकडे बघते आणि तेवढ्यात वंदना म्हणते, बघ ना शिवानी अगं दोघांनी सुद्धा काहीच खाल्लं नाही. तेवढ्यात दिव्या उठून उभा राहत शिवाकडे येते आणि म्हणते, शिवा तू किती स्वार्थी विचार करतेस ग. बघ तू इथे असताना देखील माई आजी आणि आई फक्त तुझ्या संसाराचा विचार करतात. दिव्या म्हणते की माझं बाळ गेलं त्याचं काय? शिवा म्हणते, हे बघ दिव्या, तुझं म्हणणं ना मला बरोबर पटतंय. दिव्या म्हणते, बघ ना तरीसुद्धा या दोघी त्यांचीच बाजू घेतात. शिवा देखील आता दिव्याला समजावू लागते. वंदना म्हणते की दिव्या, तू आमचं ऐकून का घेत नाहीये? तर दिव्या म्हणते, मला कुणाचंच ऐकायचं नाही. माई आजी म्हणते की वंदे, तू आता आवरायला घे बरं, इथे थांबण्यात ना काहीच अर्थ नाही राहिलेला. ते ऐकून आता शिवा म्हणते की म्हणजे आई तुम्ही इथून जाताय? तर वंदना होकार देते. शिवा म्हणते की मला हेच तुमचं पटत नाहीये, तुम्ही इथून का जाताय आणि कुठं जाणार आहात? आणि शिवा म्हणते, भाऊंना जर हे कळलं ना ते तुम्हाला जाऊच देणार नाहीयेत. आणि हात जोडत आता माई आजी म्हणते, शिवानी आम्हाला जाऊ दे. तर वंदना म्हणते, मुळात तिथे येऊन आम्ही खूप मोठी चूक केली आहे शिवानी, आम्ही ना इथे यायलाच नको होतं. वंदना म्हणते, आता केलेली चूक ना वेळेतच सुधारली पाहिजे. इकडे आता बेडरूममध्ये इकडे उर्मिला सुद्धा रडत असते. उर्मिला आता लक्ष्मण संपदाला म्हणते की आजपर्यंत असा आरोप ना माझ्यावर झालाच नव्हता आणि कोणीच माझ्या बाजूने बोलत का नाही हेच मला काही कळत नाही. लक्ष्मण म्हणतो, हे बघ उर्मिला माझं ऐक, मला माहिती आहे तू हे केलेलंच नाही. उर्मिला म्हणते, अहो तेच मी ओरडू सांगते पण माझंच कोणी ऐकत नाही. उर्मिला म्हणते की मी तिचं मूल पाडलं, किती मोठी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि याचा मी विचारसुद्धा स्वप्नात देखील करू शकत नाही. असे रडतच आता उर्मिला लक्ष्मणला सांगते. उर्मिला म्हणते, तिचा पाय सटकला, मी तिला सावरायला गेले पण माझ्याच्याने तिला सावरायचं नाही जमलं, याचा अर्थ मी तिला पाडलं का? लक्ष्मण म्हणतो की उर्मिला तू काही काळजी करू नको, यातून काहीतरी मार्ग काढेल. तर उर्मिला म्हणते, हो काढा तुम्ही मार्ग. उर्मिला आता रागावते आणि म्हणते की तुम्ही वाटेल ते तोडगे काढा, पण जेव्हा मला गरज होती तेव्हा माझ्या बरोबरीने माझ्या सोबत कुणी उभा राहिलं का? उर्मिला म्हणते की दुसऱ्याचं सोडून द्या, पण तुम्ही तरी माझ्या बाजूने काही बोललात का? आणि त्यानंतर आता उर्मिला म्हणते की अगोदरच सगळ्यांचं मी खूप काही ऐकून घेतलं, पण आता मी ऐकून घेणार नाही आणि माझ्या पोटच्या पुरीसमोर जर कुणी माझ्यावरती आरोप केले तर मी ते अजिबात सहन करणार नाही, असे स्पष्ट शब्दात उर्मिला आता लक्ष्मणला ठणकावून सांगते. पुन्हा आता लक्ष्मण उर्मिलाला समजावू लागतो. लक्ष्मण म्हणतो की मला कळतंय, पण त्यावेळेस परिस्थितीच अशी होती उर्मिला, मी तरी काय करणार होतो.
लक्ष्मण म्हणतो की परत ना आपण भांडणं होणार नाही त्याकडे लक्ष देऊयात ना. हात करत आता उर्मिला म्हणते की ते मला अजिबात माहीत नाही, पण जर आता माझ्यावरती कोणी आरोप केला तर ते मी अजिबात सहन करणार नाही. इकडे आता गॅरेजवर पाना गँग आलेली असतात आणि पाना गँग एकमेकांसोबत बोलू लागतात. डिप्पर म्हणतो की शिवा आणि सगळेजण पिकनिकवरून पुन्हा आले बरं का. मला संपदाने फोन केला होता आणि ती मला काहीतरी सांगत होती की काहीतरी तिकडे गडबड झाली आहे म्हणून, पण नंतर मी तिला फोन केला तर ती फोनच उचलत नाही आहे यार. असे आता सगळेजण बोलत असतात. तेवढ्यात आता बॅटरी म्हणतो की भाऊसुद्धा तिकडे आहेत, भाऊ तिकडे असल्यावर कशाला काळजी, सगळं ओकेच होणार आहे. तेवढ्यात आता लगेच डिप्पर म्हणतो की पण त्यांच्यासोबत दिव्याताईसुद्धा आहे आणि ती कशी आहे आपल्याला माहीत आहे ना. डिप्पर म्हणतो जर तिने काही गडबड केली तर काय करायचं. आणि आता डिप्परचे ते सगळे बोलणे ऐकून आता बाकीचे पाना गँग आता विचारात पडतात. डिप्पर म्हणतो मला माहिती आहे ना ती दिव्याताई आहे ना कन्फर्म काहीतरी कांड करणार आहे. आणि सगळेजण विचार करून आता डिप्पर म्हणतो यातून काहीतरी आपल्याला मार्ग काढावाच लागेल. आणि तेवढ्यात आता स्कूटीवरून जगदीश तिथे येतो आणि पाना गँगकडे बघत आता जगदीश म्हणतो करा तुम्ही काहीही कुठाने करा, तुम्ही काही जरी केलं ना तरीसुद्धा हे घर शिवाला मिळणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. सगळी पाना गँग आता जगदीशचे बोलणे ऐकत असतात आणि रागाने खिल्ली उडवत जगदीश तेथून निघून जातो. इकडे आता सुहास आणि कीर्ती घरी येऊन मस्तपैकी टेबलवर कोल्ड कॉफी पित असतात. सुहासचा आनंद तर गगनात मावेनासा झालेला असतो आणि पटकन आता सुहास हातवारे करत म्हणतो की केटू डार्लिंग, एवढ्या सगळ्या वातावरणात कोल्ड कॉफी पिणे म्हणजे किती भाग्याचे लक्षण आहे, कळतंय का तुला. सुहास म्हणतो की आपल्यावर कोणी आरोपही करत नाही, आपल्याशी कोणाचं भांडणही झालं नाही, तरीसुद्धा आपला सगळा प्लान एकदम सक्सेसफुल झाला आहे केटू डार्लिंग आणि आपल्याला जे हवं होतं तेच घडलं, असे म्हणत पुन्हा सुहास हसू लागतो. आणि सुहास म्हणतो केटू डार्लिंग, डॉक्टरला आता मानण्याची आयडिया तुझी खूप छान होती बरं का, तुला मानलं केटू डार्लिंग तर आता कीर्ती खूप खुश झालेली असते. कीर्ती म्हणते की त्यावेळेस हे जे काही घडलं ना त्यावेळेस मी थोडा विचार केला आणि विचार करता क्षणी माझ्या लक्षात आलं की पैशाची गरज सगळ्यांनाच असते आणि डॉक्टरला पैसे देऊन मी मॅनेज केले, असे कीर्ती सांगते. सुहास म्हणतो की आता आपल्याला गरज आहे ती होमची. कीर्ती म्हणते त्या गोष्टीला पण फार काही वेळ लागणार नाही, लवकरच आपली जागा घरातली आपल्याला मिळणार. आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो माझ्या मनात ना एक शंका आली, एवढं सगळं झालेलं असताना एवढं आपल्या घरात शांत वातावरण का, म्हणजे कोणीच कोणाशी भांडत नाही. कीर्ती आता इकडे तिकडे बघते. कीर्ती म्हणते की तुला वाटतंय का ही सगळी माणसं एवढी शांत बसणार आहेत. बघ माझी लाडकी काकू आहे ना तीच मला माझी रूम मिळवून देणार आहे. आणि त्यानंतर आता कीर्ती म्हणते की लवकरच आता पुढचा प्लान चालवण्याची वेळ आली आहे आता कीर्ती. इकडे आता देसाईंच्या घरात सगळेजण पुन्हा जमलेले असतात. तर आता उर्मिला म्हणते की सगळेजण माझ्यावरच आरोप लावतात ना. तेवढ्यात आता भाऊ म्हणतात उर्मिला तू शांत हो बरं, तुझ्यावर कोणी कसलेही आरोप लावत नाही आहेत. भाऊ म्हणतात आपल्या घरात ना हे जे काही घडलंय ना त्याच्यावरती शांतपणे काहीतरी तोडगा काढायला हवा आणि त्यासाठीच आपण इथे सगळेजण जमलेले आहोत, असे आता भाऊ बोलतात. आणि तेव्हा भाऊ म्हणतात की माझं बोलणं तुम्ही शांतपणाने तोपर्यंत ऐकून घ्या. लक्ष्मण म्हणतो उर्मिला भाऊ एकदम बरोबर बोलतायत. आणि त्यानंतर आता भाऊ आशूला बोलावयास सांगतात. आशू आता सांगू लागतो की हे बघा जे काही घडलं ना ते वाईटच घडलंय आणि हे असं घडायला नको होतं. आशू म्हणतो की आपण सगळेजण आता विचार करतोय की दिव्या आता कोणत्या या संकटातून जाते आणि त्यासाठी आता आपल्या सगळ्यांना समजून घेण्याची गरज आहे असे सीताई सगळ्यांना सांगते. शिवा म्हणते की त्यामुळे आपले जे काही गैरसमज आहेत ना ते आपण दूर करूयात. आणि त्यानंतर आता सीताई सगळ्यांना सांगते की तुम्ही ऐकतात ना, अरे ही पोरं तुमच्यापेक्षा लहान आहेत तरीसुद्धा किती समजूतदारपणा दाखवतायत बघा. सीताई म्हणते की वातावरण व्यवस्थित करण्यासाठी ते किती प्रयत्न करतात आणि त्यासाठी तुम्ही नीट वागू शकतात ना. तेवढ्यात उर्मिला म्हणते की शिवा यामध्ये माझी काही चूक नाही, तुम्हाला असं का वाटलं की मी हे सगळं करीन म्हणून, मी याचा स्वप्नात देखील विचार करत नाही. आणि तुम्ही पिकनिकला दुसऱ्या पॉईंटला गेल्यानंतर मी असं का करेन शिवा तूच सांग बरं, असे उर्मिला आता शिवाला बोलते. आणि उर्मिला म्हणते की दिव्या ज्या वेळेस तिचा पाय सटकला त्यावेळेस मी तिला सावरायचा प्रयत्न केला, तर दिव्या म्हणते कसला प्रयत्न केला आहे. आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की तुम्ही जे केलं ना त्याला गुन्हा म्हणतात गुन्हा. तर तेवढ्यात दिव्या म्हणते की तुम्ही मला ढकललं आहे ना हे माझं चांगलं लक्षात आहे. तर तेवढ्यात संपदा म्हणते बस झालं. आणि तेवढ्यात आता संपदा म्हणते की दिव्याताई बस झालं, तू आता खूप बोलली आत्तापर्यंत, यापुढे आईबद्दलचा एकही शब्द आता मी ऐकून घेणार नाही.
संपदा म्हणते की माझी आई अशी करू शकत नाही. तर माई आजी म्हणते संपदा तू नको बरं त्रास करून घेऊ, मी दिव्याला समजावीन. आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की आजी तिने का बोलू नाही, कुणीतरी माझी बाजू घेतायत ते. तेवढ्यात आता भाऊ पुन्हा सगळ्यांना समजावत म्हणतात की तुम्ही थांबा. उर्मिला म्हणते भाऊ माझी काही चुकच नाही तर मी का ऐकून घेऊ. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते काकू पण दिव्यासुद्धा आता या सिच्युएशनला खोटं कशाला बोलेन. आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते शिवा तूच बाकी होती बोलायची, बोलली का तू. आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की शिवा मी बोलायचं थांबणार नाहीये, मला ठरवून धक्का दिलाय. तर शिवा म्हणते की दिव्या तू जरा बोलायचं थांबते का, मी बोलते ना आता. उर्मिला म्हणते की दिव्या आता तू वाटेल ते बोलतेस, तुला धक्का देऊन मला काय मिळणार. आणि तेवढ्यात आता लगेच दिव्या म्हणते की माझा बाळाचा जीव घ्यायचा होता तो तर घेतलाच तुम्ही. तेवढ्यात उर्मिला लक्ष्मणकडे बघते आणि म्हणते की बघा काहीही बोलायला लागली ही. दिव्या म्हणते म्हणूनच आल्यापासून तुम्ही आमच्यावर रागराग करत होता, माई आजीवरती काय चोरीचे आरोप केले. दिव्या म्हणते की सगळं काही व्यवस्थित सुरळीत होत असताना तुम्हाला ते बघवलं नाही म्हणून तुम्ही हे सगळं केलं, बरोबर ना काकू, असे आता दिव्या बोलते. आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की भाऊ ही पोरगी वाटेल ते बोलते आणि तुम्ही का ऐकून घेताय. आणि तेवढ्यात आता नाटक करत डोक्याला हात लावत कीर्ती म्हणते की अरे बापरे काय चाललंय हे आपल्या घरात, आणि यापूर्वी आपल्या घरात किती शांतता होती. कीर्ती म्हणते की काय शिवा तुला वाटतंय का आता तुझी आयडिया ही चांगली होती, तुमच्या ह्या प्लॅनमुळे ना सगळ्यांच्या आयुष्यात पुन्हा गोंधळ वाढलाय, बाकी काही नाही. कीर्ती म्हणते की तुमच्या ह्या ट्रिप प्लॅनमुळे ना काही प्रॉब्लेम्स कमी झाले नाही, उलट ते वाढलेत. आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की तुमची फॅमिली काय आमच्यावर वाटेल ते आरोप करायला लागली, आम्ही काय तुमच्या वस्तीतले वाटलो काय. माई आजी म्हणते कीर्ती आम्ही जरी वस्तीतली माणसं असलो ना तरीसुद्धा आम्ही स्वाभिमानी आहोत. वंदना म्हणते कीर्तीताई आम्ही वस्तीतले जरी असलो तरी आम्ही प्रामाणिक आहोत. कीर्ती म्हणते हो हो दिसतंय ना ते. कीर्ती म्हणते दिसतोय तुमचा प्रामाणिकपणा वेळोवेळी आम्हाला. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की तुम्ही आमच्या घरी आलात आणि भांडणं झालं नाही, असं कधी झालंय का. तेवढ्यात सीताईला राग येतो. बोट करत सीताई म्हणते कीर्ती तू मध्ये बोलू नकोस. सीताई म्हणते कीर्ती हा वेगळा विषय चाललाय, तू यामध्ये पडू नकोस. तेवढ्यात आता शिवा सगळ्यांना थांबवते आणि म्हणते की हे बघा आपण शांतपणे बोलूयात आणि गोष्टींना शांतपणे बोलून सॉल्व करूयात. वंदना म्हणते की शिवानी अजिबात नाही, आता आम्हाला इथून जायलाच हवं. तर आता माई आजीसुद्धा भाऊंकडे जायला परवानगी मागते. माई आजी म्हणते भाऊ आता आम्हाला इथून जायला हवं. भाऊ म्हणतात हे बघा असे तडकाफडकी आजी कुठेही जाण्याची गरज नाही आहे, हे सगळे वाद मिटवण्यासाठीच आपण इथे थांबलोय. हात जोडत आता माई आजी म्हणते भाऊ आम्ही ना इथून गेलो ना तर ही जी काही भांडणं चालली ना ती एकदाची संपतील. आणि त्यानंतर आता भाऊ म्हणतात चंदनकडे बघा, त्याची अवस्था कुणी बघितली का आणि त्याचा कुणी विचार केलाय का. तेवढ्यात आता चंदन म्हणतो बस झालं दिव्या, आता किती जरी भांडणं केले तरी माझं बाळ परत येणार आहे का. आणि चंदन म्हणतो की जर ते येणार असेल ना तर तू खुशार भांड. शिवा म्हणते हे बघा चंदन आणि दिव्या तुम्ही अगोदर शांत व्हा बरं, ह्या परिस्थितीत आपणच एकमेकांना समजूत घ्यायला हवं. आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की पण माझ्यावर लावलेला हा जो खोटा आरोप आहे ना तो मी अजिबात सहन करणार नाही. आणि रागाने उर्मिला तेथून निघून जाते. आणि आता संपदा आणि लक्ष्मण देखील तेथून निघून आतमध्ये गेलेले असतात. आणि आता शिवासमोर भयानक सत्याचा न्यायनिवाडा आता आलेला असतो. इकडे आता उर्मिलासुद्धा तिची बाजू ठामपणे मांडून असते, तर इकडे आता दिव्या देखील समजून घ्यायला तयार नसते. आणि दिव्या आणि कीर्ती दोघीही जणी प्लान करून एक ते घर एकमेकांपासून तोडायला निघालेले असतात. तर शिवा आता दिव्याचे आणि कीर्तीचे ते सत्य कसे समोर आणते आणि दिव्या ही प्रेग्नंट नसल्याचे सत्य कसे समोर येते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.